नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार इयत्ता 6वीचा प्रॅक्टिस सेट 12. ओके, यामध्ये 3 क्वेश्चन आहे. ओके, फर्स्ट मध्ये हे टोटल 8 क्वेश्चन आहे. हे सर्व आपण सॉल्व्ह करणार आहे. 1 2 3 क्वेश्चन 1 बाय 1. चला तुम्हाला सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला. मल्टिप्लाय 7/5 मल्टिप्लाय बाय 1/4. आता याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे ते आपण बघूया. तर हे 7 आणि 1 ही स्टेप ॲज इट इज क्वेश्चन आपण इथे लिहून घ्यायचं आहे. याला न्यूमरेटर म्हणतात. हे दोन वरती आहे, 7 आणि 1 हे न्यूमरेटरला आहे आणि 5 आणि 4 हे कशाला आहे, डिनोमिनेटरला आहे. बरोबर, न्यूमरेटर असतात ते इज इक्वल टूच्या वरती घ्यायचे आणि 7 मल्टिप्लाय बाय 1 घ्यायचं ॲज इट इज अपॉन 5 इंटू 4 ॲज इट इज घ्यायचं आहे. बरोबर, 7 इंटू 1 7 आणि 5 इंटू 4 20. मग आन्सर काय आलं, 7/20. आलं लक्षात फर्स्ट क्वेश्चन का आन्सर. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन, 6/7 मल्टिप्लाय बाय 2/5. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, सेम क्वेश्चन ॲज इट इज लिहून घेतला आहे. वरचे न्यूमरेटर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 6 मल्टिप्लाय बाय 2 आणि डिनोमिनेटर त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 7 मल्टिप्लाय बाय 5. 6 इंटू 2 किती होता, 12. 7 इंटू 5 7 5 35. ओके, हे झालं सेकंड याचं आन्सर. थर्ड बघूया क्वेश्चन. थर्ड आहे 5/9 मल्टिप्लाय बाय 4/9. सेम ॲज इट इज क्वेश्चन लिहून घेतला इथे. नंतर इज इक्वल टूचं साईन, 5/4 न्यूमरेटरचे डिजिट आहे त्यांची काय केली, मल्टिप्लिकेशन, आणि डिनोमिनेटरला आहे त्यांची मल्टिप्लिकेशन. बरोबर, 5 इंटू 4 20 आणि 9 इंटू 9 9 9 81. हे झालं याचं सोल्युशन. नेक्स्ट आहे फोर्थ नंबर, 4/11 मल्टिप्लाय बाय 2/7. आता हे ॲज इट इज क्वेश्चन लिहून घेतला, इज इक्वल टू 4 इंटू 2 न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन, डिनोमिनेटर 11 इंटू 7 मल्टिप्लाय बाय 7 यांची मल्टिप्लिकेशन. आता 4 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 8. 11 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 77. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा. यामध्ये ॲज इट इज लिहून घेतला, 1 इंटू 7 1 मल्टिप्लाय बाय 7 आणि 5 मल्टिप्लाय बाय 2. 1 इंटू 7 1 मल्टिप्लाय बाय 7 किती होता, 7. 5 मल्टिप्लाय बाय 2 5 2 10. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, 9/7 मल्टिप्लाय बाय 7/8. ॲज इट इज क्वेश्चन लिहून घेतला, 9 मल्टिप्लाय बाय 7 आणि 7 मल्टिप्लाय बाय 8 इधर लिहून घेतले आपण. नंतर इज इक्वल टू करून 9 7 आता इथे काय केलंय मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो. हे बघा, तर इथे काय केलंय मी, हा 7 काय कट होणार आहे आणि हा 7 पण काय होणार आहे, कट होणार आहे. आणि आन्सर येताना काय, हा 9 बरोबर आणि हा 8 तुमचा ॲज इट इज राहणार. 7 1 7. ओके, 7 7 कट झाले म्हणजे 9 इंटू 1 किती होतं, 9 आणि 8 1 8. आन्सर काय आलं, 9/8. ओके, आता इथे पण बघा, 5/6 मल्टिप्लाय बाय 6/5. बरोबर. तर ह्या क्वेश्चन मध्ये काय करणार आहे, 5 इंटू 6 बरोबर आणि 6/5. आता हे 5 आणि 5 कॅन्सल होतील, 6 आणि 6 कॅन्सल होतील, 1 1 राहील. 1 मल्टिप्लाय 1 किती येणार आहे, आन्सर 1च येणार आहे. बरोबर. हे बघा, मग इथे करताना 5 1 5, इथे 5 1 5, इथे 6 1 6 आणि इथे 6 1 6. बरोबर. आता 1 मल्टिप्लाय बाय 1 केला असता आपण आणि इथे 1 मल्टिप्लाय बाय 1. 1 इंटू 1 काय येणार, 1 अपॉन इथे 1/1 येणार आणि यांचं डिवायडेशन केलं इज इक्वल टू काय येणार आहे, आपला आन्सर 1च येणार आहे. पण इथे आपण आन्सर लिहिलेलं आहे डायरेक्ट 1. आलं लक्षात. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, 6/70 मल्टिप्लाय बाय 3/2. यांचं पण कॅल्क्युलेशन अगदी इझी आहे. 6/3 न्यूमरेटरची आपण मल्टिप्लिकेशन इथे करून घेतली, मांडणी करून घेतली, इज इक्वल टू 6 3. बरोबर. आता ह्या स्टेपमध्ये तुम्हाला काय वाटतं केलेलं मी, येते काय लक्षात. नेक्स्ट स्टेपमध्ये आता ही टर्म करताना इथे मी काय केलेलं आहे, 6 इंटू 3 केलेलं आहे आणि 17 इंटू 2 केलेलं आहे. ही टर्म काय केली, अल्टर करून घेतली फक्त. ही 6 आणि 3 अल्टर करून घेतला, 17 2 ॲज इट इज राहून दिला, 3 इकडे घेतला आणि 6 इकडे घेतला. ओके, इथे बघा घेतला आहे. असं नाही केलं तरी चालेल, पण मी इथे करून दाखवलोय तुम्हाला समजण्यासाठी. ओके, आता इथे नेक्स्ट स्टेप करताना इथे काय करणार आहे, हे तुम्ही केलं नाही केलं तरी चालेल. इथे बघा, तर इथे करताना काय करायचं, 6 2 ने 2 1 2 आणि 6 2 3 6. बरोबर. इथं 3 आली, इथं 1 आली, मग हे 3/17 आणि हे 3/1.
लिहिले. 3 × 3 9 आणि 17 × 1 17. कळालंय? अगदी सोपं आन्सर आहे. नेक्स्ट स्टेप. सेकंड एक्झाम्पल आहे, अशोकराव प्लांटेड बनाना ऑन 2/7 ऑफ दिस फील्ड ऑफ 21 एकर्स. 21 एकर्समध्ये किती फील्डमध्ये लावले? 2/7 एरियामध्ये प्लांटेड बनानाच केलेले आहेत. कोणी? अशोकरावांनी. व्हॉट इज द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन? मग एरिया ऑफ बनाना प्लांटेशन किती आहे हे आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे. 2/7 काय झालं? फील्ड बनाना केलेलं आहे त्याने. पण मग 21 एकरमध्ये, पण मग किती एकरमध्ये केलेलं हे एक्झॅक्ट आपल्याला काउंट इथे माहीत नाही. त्याच्यामुळे एक्झॅक्ट काउंट काढण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? एरिया काढण्यासाठी आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. सोडवताना सोल्युशनमध्ये बघा, अशोकराव प्लांटेड बनाना ऑन 2/7 ऑफ हिज फील्ड ऑफ 21 एकर्स. कळलं? 21 एकरमध्ये 2/7 यांनी लावलेलं आहे. हे तर एक्झाम्पलमध्ये दिले. तर एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन इज इक्वल टू किती करणार आपण? 2/7 इंटू मल्टिप्लाय बाय 21. बरोबर. 7 × 1 = 7 आणि 21 7 × 3 = 21. बरोबर. इथं हे केल्यानंतर काय येणार आहे? 2 × 3 उरणार आहे याच्यामध्ये. आता 1ने डिवाइड केलं काय याला? काय आन्सर येणार? हेच येणार आहे. त्याच्यामुळे आपण 1 आपण लिहिला नाही येते. मग 2 × 3 किती होता? 6. 2 × 3 = 6. मग 6 एकरमध्ये काय झालं? यांनी प्लांटेशन केलेलं आहे. हेन द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन इज 6 एकरीज. आलं लक्षात? हे झालं आन्सर. आता थर्ड एक्झाम्पल आहे, ऑफ द टोटल नंबर ऑफ सोल्जर इन द वन आर्मी 4/9 आर पोस्टेड ऑन नॉर्थर्न बॉर्डर. टोटल आर्मी सोल्जर आहे त्यांच्यापैकी किती? 4/9 पोस्टेड ऑन द नॉर्थर्न बॉर्डरवर काम करत आहे. बरोबर. अँड 1/3 ऑफ देम ऑन द नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर. आणि 1/3 आहे ते कोणत्या याच्यात काम करते? ईशान्य भागात. बरोबर. नॉर्थ ईस्टर्न बॉर्डरवर. इफ द नंबर ऑफ सोल्जर इन द नॉर्थ इज 5,40,000. टोटल सैनिक किती आहे सीमेवर कार्य करत असलेल्या उत्तर सीमेवर? 5,40,000. बरोबर. कुठे? नॉर्थवर. मग नंतर हाऊ मेनी पोस्टेड इन द नॉर्थ ईस्ट. मग नॉर्थ ईस्टला किती ही आहे संख्या आहे सोल्जरची काम करण्याची आपल्याला इथे काढायची आहे. पोस्ट किती गणांनी केलेली आहे. ओके. चला तर मग सुरुवात करूया सोल्युशनला. लेट द टोटल नंबर ऑफ सोल्जर बी एक्स. टोटल नंबर ऑफ सोल्जर माहिती का आपल्याला? नाही. बरोबर. मग ते एक्स कन्सिडर केले. नंबर ऑफ सोल्जर पोस्ट ऑन द नॉर्थर्न बॉर्डर. हे तर माहिती आहे आपल्याला. नॉर्थर्न बॉर्डरला किती गेलेले? 5,40,000 म्हणून ते लिहून घेतले. मग एक्स मल्टिप्लाय बाय 4/9 हे आपण इथे लिहून घेतले. बरोबर. पहिल्यांदा आपण 4/9 काढून घेऊ. नंतर मग काय करू आपण? हे 1/3 आहे बघा, 1/3 याचा आपण काढू. बरोबर. याचं आन्सर आलं. 1/3 किती भागामध्ये हे आपल्याला समजून जाईल. बरोबर. याच्यावरून ते काढायचं लागेल आपल्याला. मग एक्स मल्टिप्लाय बाय 4/9 इज इक्वल टू 5,40,000. हे केल्यानंतर आता हे इकडे याला काय करायचं? ह्या टर्मला मल्टिप्लाय. पण इकडे येताना काय होईल? ही मल्टिप्लाय टर्म आहे, इकडे येताना याला डिवाइड लावणार आहे. बरोबर. आता हा 9 काय होणार आहे? इकडे अपॉनला आहे, तर इकडे येताना मल्टिप्लायला जाणार बघा. आणि 4 काय? मल्टिप्लायला इकडे येताना अपॉनला जाणार. बरोबर. न्यूमरेटरचा डिनोमिनेटरला, डिनोमिनेटरला न्यूमरेटरला येत असतो. मग आता इथे हे डिवायडेशन करताना काय करायचं आहे? हे बघा, मी तुम्हाला हे डिवायडेशन करून दाखवतो. 5,40,000. बरोबर. आणि इथे किती? 4. 4 × 1 = 4. 5 - 4 1 रिमेनिंग. बरोबर. हा 4 घेतला खाली. 4 × 3 = 12. बरोबर. किती रिमेनिंग राहिले? 2 0. आता काय करणार आहे? हा 0 ॲज इट इज इथे घेणार आहे. 4 × 5 = 20. 0 0. आता ही 0 इथं आहे, इथं खाली घेतली काय? इथे घेतली काय? ही 3 0 इथे आपण घेऊन टाकायचे. बरोबर. 1 2 3 135 आणि 1 2 3 0 घेऊन घेतले. आलं आन्सर. आता हे आणि इथं अपॉनला 1च आहे. 4 × 1 = 4 आणि 4 हे मल्टिप्लाय केलं असतं हे आन्सर आलं. बरोबर. आता 1,35,000 मल्टिप्लाय बाय 9 इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता हे कॅल्क्युलेशन करताना कसं केलं आहे बघा. हे 0 ॲज इट इज येणार आहे तुमचे. बरोबर. हे आणि इथं 130 आणि याचंच कॅल्क्युलेशन करू आपण. 130/9. बरोबर. 9 × 5 = 45. 4 कॅरी. 9 × 3 = 27. 27 + 4
31 बरोबर. 9 1 9, 9 3, 9 + 3 12 आले. हे 12 15 आणि ही 3 ॲज इज 0 देऊन घ्यायची आपल्याला बरोबर. 12 आणि 15 आणि 3 0 हे झालं. इथपर्यंत आपलं काय केलं आपण 1ची व्हॅल्यू काढून घेतली, म्हणजे एक सोल्जर तिथे काम करतं हे आपल्याला कळलं आहे आता. एवढे सोल्जर. मग आता नेक्स्ट काय 1/3 काढायचे आपल्या नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर, ते काढूया. नाऊ द नंबर ऑफ सोल्जर पोस्ट ऑन द नॉर्थ ईस्ट बॉर्डर. नॉर्थ ईस्ट बॉर्डरवर किती काम करत आहे बरोबर. 1/3 लिहून घेतले आपण. मल्टिप्लाय बाय आलेलं आन्सर 12,15,000. आता याचे काय करायचं, याचं पण आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे बघा. 3 4 12 बरोबर. नंतर 0 1ला डिवाइड होत नाही म्हणून 0 घेतला आपण. नंतर 15 आले. 3 5 15 आणि हे 3 0 ॲज इट इज. कळालं कॅल्क्युलेशन. नंतर हे आन्सर इथं आपण लिहून घेतलेलं आहे. 1 × याचं मल्टिप्लिकेशन केलं हेच येणार आहे आपलं बरोबर. 4,05,000. मग हे 4,05,000 आर पोस्ट इन नॉर्थ ईस्ट बॉर्डर. आलं लक्षात. हे झालं आपलं फायनल आन्सर. तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजलाच असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.